हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 5. सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि याच्यातील आपल्याला काय करायचे आहे, के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे पहा, सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. आता जी क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट असणार आहेत अल्फा अँड बीटा, त्यांची जी सम आहे, सम ऑफ द रूट्स, ती काय असणार आहे, सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट. त्याच्या प्रोडक्टच्या काय असणार आहे, डबल असणार आहे. पहा आपण एक्झाम्पल सॉल्व करू. फर्स्ट आपण कंडिशन लिहून घेऊ. पहा, द गिवन कंडिशन इज काय, सम ऑफ द रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज डबल देअर प्रोडक्ट. डबल म्हणजेच 2 टाइम्स, 2 रूट्सचा प्रोडक्ट म्हणजेच अल्फा इंटू बीटा, 2 अल्फा इंटू बीटा. ही आपल्याला कंडिशन दिलेली आहे. सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट. त्याच्या प्रोडक्टच्या काय आहे, डबल आहे, ट्वाईस आहे. आता आपण काय करू, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करू, लिहून घेऊ आणि याच्यावरून आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काय करू, काढून घेऊ. फर्स्ट पहा, कंपेअर एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन काय करू, आपण कंपेअर करू. कशाशी कंपेअर करू, विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशनशी कंपेअर करू आणि याच्यावर आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढून घेऊ. वी गेट एची व्हॅल्यू काय मिळेल पहा, आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, काय नाही म्हणजे 1 आहे, एची व्हॅल्यू 1 मिळेल. आता बीची व्हॅल्यू काय मिळेल, एक्सचा कोएफिशियंट बी म्हणजेच इथे एक्सचा कोएफिशियंट काय आहे, -4k आणि सी ही कॉन्स्टंट टर्म आहे. ही काय एवढी, ही काय येईल, कॉन्स्टंट टर्म येईल. सी इज इक्वल्स टू k प्लस 3. आता याच्यावरून आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -b/a. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. मायनस साईन आहे, मायनस लिहू. बीची व्हॅल्यू काय आहे, -4k अपॉन एची व्हॅल्यू काय आहे, 1 अपॉन 1. मायनस मायनस काय होईल, प्लस येईल आणि 4k अपॉन 1 म्हणजेच काय, 4k. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4k मिळाली. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू आपण. अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे, सी अपॉन ए. अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू सी अपॉन ए. आता सीची व्हॅल्यू काय आहे पहा, k प्लस 3 अपॉन ए. एची व्हॅल्यू काय आहे, 1 म्हणजेच काय येईल, k प्लस 3 अपॉन 1 म्हणजेच काय, नाही लिहिलं तरी चालेल, k प्लस 3 येईल. अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू k प्लस 3 आणि आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे पहा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 अल्फा इंटू बीटा. आपण कंडिशन लिहून घेऊ. येते अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 अल्फा इंटू बीटा. त्याला आपण काय देऊ, इक्वेशन 1 देऊ. ते घेऊ आपण फ्रॉम इक्वेशन 1, कारण ही काय गिवन कंडिशन आहे आपल्याला. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4k. ते लिहू आपण, 4k इज इक्वल्स टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय, k प्लस 3. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू k प्लस 3. आता हे सॉल्व करू आपण. 4k इज इक्वल्स टू 2 इंटू k, किती येईल, 2k. मध्ये साईन प्लस आहे, प्लस येईल. 2 इंटू 3 6. पहिला काय केलं, 2 न फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 2 इंटू k 2k प्लस 2 न काय केलं, या सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं, 2 इंटू 3 किती येईल, 6. आता हे 2k आपण या साईडला घेऊ,
इथे काय साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 4k मायनस 2k इज इक्वल्स टू 6. 4k मायनस 2k किती येईल, 2k इज इक्वल्स टू 6. हे 2 आपण ह्या साईडला घेऊ. k इज इक्वल्स टू, येथे काय मल्टिप्लिकेशन, या साईडला आल्यानंतर डिवाइड होईल, 6/2. देअरफॉर k इज इक्वल्स टू, इथे काय होईल, भाग जाईल, 2 1 जार 2, 2 3 जार 6, म्हणजेच k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन 6 पहा. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल्स टू 0. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची अल्फा आणि बीटा ही काय रूट्स आहेत. फाइंड, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल आपल्याला. प्रथम आपल्याला काय करावे लागतील, ए बी सीच्या व्हॅल्यू काढून घ्याव्या लागतील. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीशी कम्पेअर करावं लागेल. कम्पेअर y square minus 2y minus 7 is equals to 0 with y square करो, y square ay square plus by plus c is equals to 0. आता y square चा कोएफिशियंट a, इथे y square चा कोएफिशियंट काय 1, म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1. आता b ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, इथे y चा कोएफिशियंट काय आहे b, इथे y चा कोएफिशियंट काय -2, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळेल -2. आणि c चा कोएफिशियंट काय येईल, कॉन्स्टंट टर्म -7. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना प्रथम आपल्याला हे दोन फॉर्म्युले लागतील. पहा, अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा, हे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल, मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे, -b/a इज इक्वल्स टू, बीची व्हॅल्यू किती आहे, पहिला काय मायनस आहे लिहू, बीची व्हॅल्यू किती आहे -2, इथे -2 येईल अपॉन ए ची व्हॅल्यू 1 आहे. आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस 2/1 म्हणजेच 2, म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला +2. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे, c/a. सी ची व्हॅल्यू काय आहे -7 अपॉन ए ची व्हॅल्यू काय आहे 1, -7/1, म्हणजेच काय होईल -7/1 म्हणजेच -7. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारलेली आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू विचारलेली आहे. त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावे लागेल, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा स्क्वेअरचा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर बीटा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजेच 2 अल्फा इंटू बीटा, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण काय करू, हे 2 अल्फा इंटू बीटा या साईडला घेऊया, ते साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे काय होईल पहा, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर, आता हे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, -2 अल्फा बीटा इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता हे आपण या बाजूला लिहू आणि ही लेफ्ट साईडची टर्म राईट साईडला लिहू, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, फक्त काय केलं आपण, हे या साईडला लिहिलं आणि ही टर्म या साईडला लिहू, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2, येथे काय 2चा स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली -7, 2 इंटू -7, 2चा स्क्वेअर किती येईल 4, इथं मायनस मायनस काय होईल प्लस, 2 7 जार 14, 14 + 4 18,
देअरफोर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू 80. आता नेक्स्ट पहा. आता आपल्याला सेकंड काय काढायचं आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढायची आहे. याला आपण एक नंबर देऊ. त्यानंतर आपल्याला सेकंड आन्सर काढायचं आहे. पहा, अल्फा प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय पहा, फर्स्ट टर्मचा क्यूब अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू विचारलेली आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग ही टर्म काय करू आपण, या साईडला घेऊ. येथे साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. आता ही टर्म आपण लेफ्ट साईडला घेऊ. लेफ्ट साईडला आल्यानंतर ही टर्म काय होईल, मायनस होईल. पहा, अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता फक्त ही राईट टर्म आपण या साईडला घेऊ. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू, ही टर्म काय करू आपण, या टर्म राईट साईडला घेऊ. अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता आपण व्हॅल्यू पुट करू. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 मिळाली. म्हणजे इथे काय 2चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली, -7. इथे काय -7 येईल. ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2 मिळाली. इथे काय 2. आता 2चा क्यूब काय येईल, 2 2 जार 4, 4 2 जार 8 येईल. मायनस काय होईल येते, प्लस 3 7 जार 21, 21 2 जार 42, 42 प्लस 8 किती येईल पहा, 50. म्हणजेच आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू किती मिळाली, 50. हे काय मिळालं आपल्याला, सेकंड आन्सर मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, क्वेश्चन 7. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. फाइंड के. आपल्याला काय सांगितलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. रूट्स रिअल अँड इक्वल आहेत, म्हणजेच आपली जी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू असणार आहे ती किती असणार आहे, 0 असणार आहे. जर काय असेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल, डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल, तर काय असणार आहेत, रूट्स रिअल अँड इक्वल असणार आहे. आणि आपल्याला काय करायचे आहे, या इक्वेशनमधील केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल. फर्स्ट काय करू आपण, ए बी आणि सीच्या व्हॅल्यू काढून घेऊ. कंपेअर 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल्स टू 0 विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनशी काय करू, हे इक्वेशन कंपेअर करू. वी गेट एची व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट ए. येथे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे, म्हणजेच एची व्हॅल्यू काय मिळाली, 3. बीची व्हॅल्यू काय मिळेल, येथे वायचा कोएफिशियंट बी आहे आणि येथे वायचा कोएफिशियंट के आहे, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय मिळाली, के. सीची व्हॅल्यू काय, सी कॉन्स्टंट टर्म आहे, ते सी कॉन्स्टंट टर्म किती आहे, 12, म्हणजे सीची व्हॅल्यू 12 मिळाली. आता आपण काय करू, आपल्याला काय दिलेलं आहे, रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल पहा, रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. रूट्स आर रिअल अँड इक्वल. हे काय आपल्याला गिवन आहे. आता रूट्स आर रिअल अँड इक्वल आहेत, म्हणजेच काय असणार आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac
ची व्हॅल्यू 0 असणार आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण यामध्ये. बीचा स्क्वेअर, बीची व्हॅल्यू काय के, म्हणजेच इथे काय के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए, ए किती आहे 3 इंटू सी, सीची व्हॅल्यू किती आहे 12 इज इक्वल्स टू 0. के स्क्वेअर मायनस 4 3 जा 12, 12 इंटू 12 किती येईल 144, 12चा स्क्वेअर किती आहे 144 इज इक्वल्स टू 0. ही टर्म आपण या साईडला घेऊ. काय मिळेल के स्क्वेअर इज इक्वल्स टू, या बाजूला गेल्यानंतर काय होईल, येथे मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल 144. आता आपल्याला कशाची केची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करू आपण, दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. के इज इक्वल्स टू काय, के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय के, ते काय स्क्वेअर रूटमध्ये 144. के इज इक्वल्स टू 144चं स्क्वेअर रूट काय प्लस मायनस 12 येईल. इथे दोन रूट्स आहेत केची, म्हणजेच आपल्याला केची व्हॅल्यू काय मिळेल प्लस 12 किंवा मायनस 12. त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. के एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल्स टू 0. एक्झाम्पल सॉल्व करू आपण. के एक्स इंटू एक्स किती येईल, काय येईल के एक्स स्क्वेअर मायनस साइन आहे मध्ये, के एक्स इंटू 2 किती येईल 2 के एक्स मायनस 2 के एक्स, हे प्लस 6 आहे तसं राहील इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, याच्यावरून प्रथम आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढून घेऊ. पहा आता हे इक्वेशन काय करू आपण, कंपेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. वी गेट ए बी आणि सीची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. एची व्हॅल्यू काय येईल पहा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय के, म्हणजेच एची व्हॅल्यू काय के. एक्सचा कोएफिशियंट काय बी, येथे एक्सचा कोएफिशियंट काय मायनस 2 के, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल मायनस 2 के प्लस प्लस सी कॉन्स्टंट टर्म काय येईल 6. आता आपल्याला काय दिलेलं आहे, रूट्स आर रिअल अँड इक्वल. रूट्स आर रिअल अँड इक्वल हे काय आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे आपल्याला. आता रूट्स आर रिअल अँड इक्वल आहेत, म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असणार आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू यामध्ये. बीची व्हॅल्यू काय आहे मायनस 2 के, बीचा स्क्वेअर म्हणजेच मायनस 2 केचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए, एची व्हॅल्यू काय के इंटू सी, सीची व्हॅल्यू काय 6 इज इक्वल्स टू 0. आता मायनस 2 केचा स्क्वेअर काय येईल पहा 4 के स्क्वेअर येईल, काय येईल 4 के स्क्वेअर मायनस 4 6 आर 24 इंटू के, काय येईल 24 के इज इक्वल्स टू 0. आता यामधून आपल्याला काय कॉमन काढता येईल 4 के कॉमन काढता येईल. जर आपण 4 के कॉमन काढलं बघा, येथे 4 के कॉमन काढलं तर काय राहील येते के, 4 के इंटू के काय येईल 4 के स्क्वेअर मायनस 24 डिवाइड 4 किती येईल 6, म्हणजेच 4 6 आर 24, 4 के इंटू 6 काय येईल 24 के इज इक्वल्स टू 0. म्हणजेच इथे एकतर काय असेल 4 के ची व्हॅल्यू 0 और 4 के इज इक्वल्स टू 0 और के मायनस 6 इज इक्वल्स टू 0. हे 4 आपण या साईडला घेतलं. के इज इक्वल्स टू काय येईल 0 अपॉन 4, म्हणजेच के ची व्हॅल्यू काय मिळेल 0 और के मायनस 6 इज इक्वल्स टू 0. हे 6 आपण या साईडला घेतलं तर के ची व्हॅल्यू काय मिळेल 6. हे मायनस या बाजूला आल्यानंतर काय होईल प्लस.
पण या इक्वेशनमध्ये काय केची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. का असू शकत नाही पहा, जर आपण येथे केची व्हॅल्यू 0 घेतली तर ही टर्म काय होईल आपली 0 होईल आणि मग हे काय होईल क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. म्हणून आपल्याला केची व्हॅल्यू काय असणार आहे आपली 6 असणार आहे, 0 असणार नाही. के इज नॉट इक्वल टू 0, के इज इक्वल टू 6 ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. अशा प्रकारे काय हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.